ही रेसिपी सगळ्यांवरती उपाय म्हणून औषध आहे की नक्कीच झणझणीत अशी चटणी आहे, काहीच कळायला मार्ग नाही. कारण ही आहे कढीपत्त्याची चटणी. अगदी झणझणीत चटणी. जो कढीपत्ता आपण फक्त फोडणीसाठी वापरतो, पण त्याचे अगणित फायदे आपल्या शरीरासाठी असतात. मग आता खरंच हिला औषधच म्हणायचं की चटणी म्हणायची हेच कळत नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे. आता सहजच अगदी झाडाचाच तोडून आणलेला आहे. कारण खूप असा जेव्हा आपल्याकडे कढीपत्ता असतो, म्हणजे जे झाडच असतं म्हटल्यावरती बस खूप म्हणायचंच नाही. कारण झाडाचाच अगदी असा ताजा ताजा कढीपत्ता तोडून आणलेला आहे, जो की फ्रेश आहे अगदी दिसायलासुद्धा, आणि त्याची चटणी ना खूप छान होते. आता बऱ्याचदा कसं होतं की आपण जेव्हा कढीपत्ता हा फक्त फोडणीसाठीच वापरतो, कारण त्याची चव जेव्हा आपण फोडणीत वापरतो ना, तेव्हा त्याची चव खरंच, त्या पदार्थाची चव असते ना ती खरंच वाढते. पण बऱ्याचदा आपण त्याचं तेल करूनसुद्धा केसांना लावतो, त्यामुळे सुद्धा आपल्या केसांना फायदाच होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर तेच आपण शरीरातूनच काही कोणत्याही गोष्टीचं जेव्हा आपण अगदी मूळ म्हणजे आपण जेव्हा पोटातून ते खातो, त्याचे खरंच खूप फायदे होतात. तुम्ही बघू शकता. आता ह्याची सगळी कढीपत्ता जो आहे ना, तो आपण फ्रेश असा तोडून घेतला, त्याची सगळी पानं काढून घेतली. आता हे कढईमध्ये पॅनमध्ये सगळा कढीपत्ता जो आहे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं. त्याच्यावरती तेल खूप जास्त टाकायचं नाही, कारण तो मग कुरकुरीत होत नाही, कारण तो चिपचिप होतो. त्यामुळे 2 चम्मच तेल टाकायचं आणि मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून तो व्यवस्थित आपल्याला जास्त वेळ भाजता येईल. आता भाजायचं म्हटलं तरी एक 8 ते 9 मिनटं भाजायच लागतो, कारण तो खूप छान, मला तरी तेवढेच मिनटं लागले. कारण खूप असा कुरकुरीत झाला ना, म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की पॅनमध्ये आहे तो थोडा नरमच असतो, पण जेव्हा आपण खाली काढून घेतो, थंड करतो, तेव्हा तो अजून कुरकुरीत होतो. त्यामुळे मस्त 2 चम्मच तेल वापरायचं आणि मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं. आणि जेव्हा आपण तो कच्चा वापरतो ना कोणत्याही गोष्टीमध्ये, किंवा कच्चा खातो, तेव्हा तो कडसर असतो, थोडंसं कडू कडू लागतो. पण तो जर थोडंसं तेल टाकून परतवलं, त्याला कुरकुरीतपणा आला ना, तर त्याची म्हणजे जो कडसरपणा असतो ना, तो निघून जातो. आणि आपल्याला म्हणजे चटणी किंवा आपण जेव्हा फोडणीत टाकतो, त्याची चव बदलते. आणि त्या पदार्थाची चवसुद्धा, म्हणजे कढीपत्त्याचा थोडा तरी म्हणजे असं त्याचा वास येतो ना, त्यामुळे ते खूप छान लागतं. आणि मग चटणीसुद्धा आपण जेव्हा थोडंसं तेल टाकून परतवतो ना, तेव्हा तो त्याच्यातला कडसरपणा निघून जाऊन त्याची म्हणजे ती खायलासुद्धा खूप छान लागते. त्यामुळे आता मस्त अशी आपण भाजून घेऊया. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही आणि खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तर इथे आपण गॅस बंद केला आणि कमी तेलाचा वापर केल्यामुळे असा चिपचिपसुद्धा कढीपत्ता झालेला नाही. अगदी खूप छान मस्त, थोडा असा जरी नरम असला तरी खाली आपण उतरतो जेव्हा थंड करतो ना, तेव्हा तो कुरकुरीत होतो. आता आपण हा काढून घेतलेला आहे. मस्त तुम्ही कलर पण बघू शकता, थोडं चेंज झालेला आहे. आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. बाकी आता दुसरे जे साहित्य ते भाजून घेऊया. आता मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 2 चम्मच तेल टाकलं, खूप जास्त नाही. सुरुवातीला 1-2 चम्मच तेल टाकलं, आत्ता 2 चम्मच टाकलं, बस. त्यापेक्षा जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. तर ह्याच्यामध्ये एक वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे वापरले आहे. तुम्ही जसं तुमचं चटणीचं प्रमाण वाढतं, तसं तुम्ही जे दुसरं साहित्य घेतलं त्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. आणि कोणतंही साहित्य थोडंसं कमी जास्त झालं तर असं जास्त काही होत नाही, किंवा जे असेल ते तुम्ही टाका, जे नसेल ते नाही जरी टाकलं तरीसुद्धा छान लागतं. आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त असे तेलावरती खरपूस असे भाजून घ्यायचे. लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि तुमच्याकडे जर अख्खी मिरची असेल, बेडगी शक्यतो बेडगी मिरचीच वापरायची, कारण ती थोडी कमी तिखट असते. आणि खूप कोणाला ज्याला तिखट आवडतं त्याने जास्त तिखटवाली वापरली ना तरीसुद्धा चालेल. आता तुमच्याकडे सुकी जर मिरची असेल तर तुम्ही सुकी मिरचीसुद्धा याच्यात भाजून घ्यायची, म्हणजे लाल तिखट टाकण्याची आपल्याला गरज नाही पडत. तर आता लसूण टाकलेलं आहे, हे सुद्धा परतवून घ्यायचं. थोडेसे जिरे घालायचे. 1 चम्मच एवढे मी जिरे घातले आहे. जिरेसुद्धा छान असं थोडंसं तेल असतं, त्यावरती मस्त भाजून निघतात. त्यामुळे आता हे सगळं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं. तर इथे अर्धी वाटी तीळ वापरलेले आहेत, म्हणजे ते सुद्धा भाजून घ्यायचे छान असे. हे भाजताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, जेणेकरून कोणताही पदार्थ करपणार नाही. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं, हे सर्वच उपायांवरती औषध आहे की नक्कीच चटणी हेच करणार नाही. कारण कसे, कढीपत्ता म्हटलं की आपल्या केसांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
तीळ म्हटलं की शरीरातलं कॅल्शियम जे आहे ते वाढायला मदत होते. आता बऱ्याच गोष्टींचं ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे खरंच ही चटणी खायलासुद्धा खूप छान लागते. आणि खरं सांगायचं ना, ज्यांना शेंगदाणे आवडतात किंवा तीळ आवडतात, आता शक्यतो आपण नुसता कढीपत्ता तर खाऊ शकत नाही, नुसते तीळ खूप खाऊ शकत नाही, नुसते शेंगदाणे असे किती खाणार ना आपण. पण जेवणामध्ये ह्याने चवसुद्धा वाढते. कारण काय होतं माहिती आहे का, कोणतीही चटणी असली ना की जेवण जास्त माणूस दुपटीनेच करतं. कारण असं प्रत्येकी आपण पदार्थ खाऊ नाही शकत, त्यामुळे सगळ्यांची मिसळ होते आणि त्या पदार्थाला चवसुद्धा येते. आता थोडंसं खोबरं टाकलं, अर्धी वाटी एवढं खोबरं होतं ते सुद्धा टाकलं. इथं तुम्ही ओलंही वापरू शकता किंवा सुकंही वापरू शकता. आता हे सुद्धा मस्त असं परतवून घ्यायचं. गॅस चालूच आहे पण लो आहे. आता हे मस्त थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे. थंड करण्यासाठी गॅस आपण बंद करूया. आणि हे सगळं थंड करून झाल्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता तीळ आहेत प्लेटीत वगैरे काढलं की मग परत त्याला चिटकतं, त्यापेक्षा मी डायरेक्ट आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता सगळ्यात आधी हे साहित्य टाकूया, कारण कढीपत्ता जो आहे कुरकुरीत झाला त्यामुळे तो सहज निघतो. आणि बाकीचे जे साहित्य आहे ते मी खाली टाकलं. आता ह्याच्यावरती ना जो आपण कढीपत्ता तळून घेतला होता, भाजून घेतला होता तो टाकायचा. आणि त्याच्यावरती 2 चम्मच लाल तिखट टाकायचं. तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट आहे त्यामुळे इथे मी 2 चम्मच वापरलेला आहे. तुम्ही मिरची वापरायची असेल तर मिरची फक्त लसणासोबत टाका, जेणेकरून ती तळून निघते आणि परत वेगळं असं आपल्याला नंतर काही टाकावं लागत नाही. त्यामुळे आता इथे मी 2 चम्मच मिरची पावडर वापरलेला आहे. आणि आपल्या चटणीला थोडीशी अशी चटपटीत चव यावी त्यामुळे मी 1 चम्मच चाट मसाला वापरलेला आहे, जो की म्हणजे छान अशी चव येते त्यामुळे चटणीला. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. तर आता हे मस्त सगळे जिन्नस जे आहे ते व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचे. खूप जास्त असे बारीक करायचे नाही, थोडीशी ओबडधोबड जरी राहिली ना तरीसुद्धा त्याची चव खूप छान लागते. आणि चटणी खरंच ना थोडीशी अशी जाडसर असेल ना तरच खायला छान लागते. आता माझं ते सगळा कढीपत्ता आणि ते सगळे इन्ग्रेडियंट्स जे बसत नव्हते मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामुळे मी काय केलं, मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्येच हे सगळंच फिरवून घेतलं. आता बघू शकता तुम्ही मस्त खूप अशी मोकळी झालेली आहे. अशी खूप असं तेल सोडलं आहे किंवा खूप अशी चिपचिप झाली असं नाही, की छान अशी मोकळी झालेली आहे. तुम्हाला ऐन टायमाला तुम्ही जसं की डायरेक्ट म्हणजे थोडंसं तेल टाकूनसुद्धा खाऊ शकता. किंवा आता ही चटणी म्हटलं ना, भाकर असू दे किंवा भाजी किंवा आपल्या भातासोबत थोडीशी तोंडी लावायला घेतली ना तरीसुद्धा खूप छान लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठाचा पराठा करतो ना त्यावरती मस्त थोडंसं टाकायचा आणि त्याचा रोल करायचा आणि मस्त खरपूस असं लाटून चपातीसारखंच पराठा कढीपत्त्याची ही चटणी टाकून मस्त असं भाजून घ्यायचा. तो सुद्धा चवीला खूप छान लागतो. कारण असंही तर सगळेच जण काही अगदी म्हणजे कढीपत्ता ही अशी गोष्ट की ज्याचे फायदे आहेत पण आपण तो खूप प्रमाणात खाल्ला जात नाही, त्यामुळे चटणी केली की सगळेच जण खाता. तर इथे आपली तयार झाली मस्त कढीपत्ता चटणी. अगदी साधी सोपी आहे, सहज बनवता येईल. आणि जे काही आपलं साहित्य असतं घरात उपलब्ध त्यापासून आपण बनवू शकतो प्रत्येकी. आणि जरी काही नसेल तुमचं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. जे आहे तुमच्याकडे जसं आहे तुम्ही तसं बनवून खा, त्याची चव नेहमीच छानच असतं घरच्या पदार्थांची कोणत्याही. तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.